टेनिस बॉलचे क्रिकेटचा थर्रार आज रंगला या स्वर्गीय रोहिदास मोती क्रीडा नगरीमध्ये. बघा वेळेच्या बाबतीत संदर्भ प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं, तुम्हाला 6 षटकासाठी 30 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. 20 मिनिटात 4 षटकं टाकायचे, अन्यथा 1 फिल्डर आतमध्ये. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम षटक क्रिकेट. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉलनं केली आहे सुरुवात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विक्रम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून या मॅचला आपण सुरुवात करू. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, बॉल पडला विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. आणखीन एक डॉट बॉल. 6 षटकाची मॅच, दोन टीम एकमेकांसमोर. बाग 11 तलोजा आणि त्यांना फाईट करतीये आराध्या स्पोर्ट टेंबोडे. कॅप्टन करण पाटीलने टॉस जिंकला, त्यांना सांगितलं आम्ही बॅटिंग करू फिल्डिंगसाठी. मात्र बाग 11 तलोजा जी आता फिल्डिंग करतीये. किसन शेठ मात्रे आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल अप्परकट चाललाय, जबाब बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतोय, शेवटच्या मोमेंटला बॉल आतमध्ये आणलाय. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात. त्या 2-2 सुरुवात केली उत्तम मस्करनं आणि संघानं 2 अकाउंट खुलं केलं. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती वक्कास आला बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये. तर व्यासपीठावरती आमचे सन्माननीय संतोष म्हात्रे इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सामन्यासाठी कोणताही खेळाडू जर 3 षटकार ठोकतोय तर त्याच्यासाठी 2100 रुपयाचा पारितोषिक आणि लगातार 2 षटकारांसाठी रविकांत शेठ म्हात्रे माजी नगरसेवक यांच्या वतीने 1000. बघा हे पारितोषिक आहेत या सामन्यासाठी. पुढचा बॉल या षटकातील उत्तमसाठी बॉलला उंची दिली, पडला जसा वाईट बॉलचा इशारा सुनीलजी पाटील सरांचा. 2 नामांकित पंच तुम्ही म्हणता, सुनीलजी पाटील सर आणि मुरबी, त्याच्यानंतर सचिनजी कडू सर, रोहिंजन आणि आमचे तिसरे पंच मनोजजी पवार सर उत्तरशिव. मनपूर्वक सरचे स्वागत. कॉम्बॉक्स मध्ये तुम्ही पाहता बी सौरभ पाटील तई सर, आमचे रायगड असोसिएशनचे अध्यक्ष आमचे संदीपजी पाटील सर. त्याच्यानंतर तुम्ही के सरांचा आवाज ऐकतात, नो बॉलचा इशारा केला आणि हा नो बॉल फ्री देखील असेल. या 1 स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 4 या आकड्यावरती. शांतारामजी जाधव सर स्कोर लिकेच्या भूमिकेत तुम्ही त्याला पाहता. त्यांच्या पुण्यात पेनाची जादू आता तुम्ही वही पुस्तकेवरती पाहता. तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट यूट्यूबवरती जोडल्यात, तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, पडला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये. 6 षटकांची तुम्ही मॅच पाहता. 8 संघ तुम्हाला इलेक्शन मध्ये पाहायला भेटतील. पुढचा बॉल कट केला शेवटच्या मोमेंटला, तिकडे फिल्डर आहेत तुम्ही पाहता. सेलिब्रेट ऑफ बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या 5 या आकड्यावरती. या ओव्हरच्या अजूनही तुम्ही पाहता 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल P1 चा. राहुल गडगे विस्फोटक फलंदाज आहे या संघाचा. त्याच्या बॅटबद्दल बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर उपस्थित आहेत, बॉलवरती आलेत तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे ती एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे P1 चं पहिलं आणि धावा धाव पलकावरती 6 या आकड्यावरती.
सफवान पटेल आला पेटूच्या दुसऱ्या षटकामध्ये. षटक संपलं पहिलं. वकासनं काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. पीवर मध्ये कशा रीतीनं गोलंदाजी करावी याचं उदाहरण तुम्ही पाहिलं. षटकातील पहिलाच बॉल. लोअर फुल टॉस क्लिक केला. फिल्डरच्या हातामध्ये देऊन बसला. सरळ राहुल गडगेची मोठी विकेट येते 6 वरती. पहिला धक्का लक्षात असू द्या. बघा नेक्स्ट मॅच दोन कॅप्टन, जर एक कॅप्टन इथे उपस्थित असेल इनिंग ब्रेक नंतर, दुसरा नसेल त्याला टॉस विन दिला जाईल. जर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित नसतील तर मात्र इथे एक ओव्हर कमी केली जाईल आणि डिसिजन तुम्हाला इकडेच द्यायचा हे देखील लक्षात असू द्या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस होईल तिथे तुम्हाला डिसिजन सांगायचा बॉलिंग की बॅटिंग. विकेटचा बदल पहिला धक्का. तुम्ही पाहता गोलंदाज न सप्पान पटेलला यश मिळतं पहिलं. आयुष पाटील तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला. या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बॉल डीप राहिला. ऑफ स्टंप बॉल ठेवण्यात आला. बीट करून गेला या बॉलनं आयुष पाटीलला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 6 षटकांचा तुम्ही सामना पाहता. अशा कमी स्पर्धा पाहतो आपण लीगलमध्ये. खऱ्या अर्थानं 6 ओव्हरच्या मॅचेस खेळल्या जातात. शहरी क्रिकेट जेव्हा चालू होतं नागझरीच्या क्रीडा नगरीमध्ये 6 ओव्हरच्या मॅच. त्यानंतर या तुम्ही पाहता रायगडच्या भूमीवरती खुटारी गावामध्ये या टुर्नामेंट तुम्ही एन्जॉय करता. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या 7 या आकड्यावरती. वकासनं काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये 30 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर असतात आणि त्यामध्ये अचूकता बेदुकता लेन लाईन टप्पा याचा तुम्ही व्हेरिएशन पाहिलं या ओव्हरमध्ये. आणि या ओव्हरमध्ये तेच करतोय सफान पटेल ज्यानं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. फुल टॉस देऊन बसला. ऑल ऑफ दी कार्पेट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर उपस्थित. एकाच ॲक्शन मध्ये बॉल उचलला फेकला. आयुष पाटीलनं खेळायला सुरुवात केली आहे. तुम्ही पाहता 1 आणि धावाधाव पलकावरती पुढे जात असताना 8 या आकड्यावरती. 8 धावाधाव पलकावरती. मुख्य व्यासपीठावरती मान्यवर आमचं मुरलीधरजी म्हात्रे साहेब इथे मॅचला एन्जॉय करतात. माजी नगरसेवक सूर्यकांतजी आपले रविकांतजी म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. संतोष शेठ म्हात्रे तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आठ डबा धावपलकावरती. पुढचा बॉल. लॉर फुल टॉस. बॉल चालला स्क्वेअर लेगला. फिल्डर उपस्थित आहेत. आल्यात बॉल उचलला फेकला तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 9 या आकड्यावरती. सिंगल डबलला जास्त महत्व दिला जातो आतापर्यंत. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहता 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. पुढचा बॉल. फुल टॉस होता. स्वतःच्या पवित्रमध्ये तुम्ही फिल्डिंग चांगली पाहिली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. बॅकअप आहे तिथं. या बॉलवरती सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती डबल विजिटमध्ये 10 या आकड्यावरती. 10 धावा स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला. 16व्या वर्षामध्ये क्रिकेटला ज्यानं सुरुवात केली. क्रिकेटची दैवता खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर जर्सी नंबर 10 आणि धावा धावपलकावरती तुम्ही 10. शेवटचा बॉल. या षटकातील शेवटचा बॉल उत्तम मस्करला तुम्ही पाहता. फिरवला बॉल. चालला बॉल वेगानं. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं षटक संपलं दुसरं. P1 P2 आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती रनसंख्या 14.
2 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 7च्या सरासरीनं तुम्ही 14 स्कोरबोर्डवरती पाहता. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित संतोष शेठ म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी. शेठ तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. धावा फलकावरती 14 तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला उस्मान पटेल. तुम्हाला आता फिल्डिंग विकवलेली पाहायला भेटेल. तटिया सर्कलच्या बाहेर 5 तुम्ही फिल्डर पाहू शकाल. रायगडचा टायगर उस्मान पटेल शहरी क्रिकेट गाजवल्यात. शतकवीर तुम्ही आता बॉलिंग ट्रॅकवरती उतरल्या गावासाठी. तलोजे गावासाठी पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेचला. बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर तुम्ही अलीला पाहता. जोपर्यंत बॉल उचलेल तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळती आहे. ती सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 15 या आकड्यावरती. धावा स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता. तिसऱ्या षटकामध्ये उस्मानला हाणलं जात आहे कॅप्टनच्या माध्यमातून. उत्तम मस्कर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न स्वतः गेला. डायरेक्ट हिट नो स्ट्राईक इनला. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित उत्तमची विकेट भेटली असती. पण जर तरला क्रिकेट नाही आहे. क्रिकेट हा खऱ्या अर्थानं तुम्हाला हसवतं एखाद्याला लढवतं. सध्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि या बॉलवरती धाव मिळती आहे ती 16 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. लेग स्लिपला फिल्डर आहे त्याला पकडलाय झेल. विकेट मिळती आहे आयुष पाटीलची उस्मान पटेलला. सेकंड विकेट टेकन डाऊन. दुसरा धक्का. हॅलो बघा यानंतरचा जो सामना आहे केपीसी इनानपुरी आणि धाकटी जुई या दोन्ही संघांच्या संघनायकांना सूचना आहे आयोजक कमिटीच्या वतीने की इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. ज्या संघाचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये उपस्थित नसेल त्या संघाला मात्र जो अपोजिट संघनायक असेल त्याला टॉस विन दिला जाईल आणि जो नसेल त्याचा टॉस गमावला जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. म्हणून इनिंग ब्रेक नंतर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. आणि टॉस बॉक्समध्ये आल्यानंतर टॉस झाल्यानंतर निर्णय तुम्हाला इथूनच देऊन जायचा आहे. पेंडिंग आहे नंतर सांगतो या गोष्टी नाही चालणार. ही सूचना आयोजकांनी आम्हाला पहिलेच सांगितलेली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कुणाल भोईर आला. चांगली फिल्डिंग तिथे तुम्ही फिल्डर सौफानच्या माध्यमातून फुल टॉस होता. फुल टॉस करायला हवा होता. पुरलेनचा बॉल होता आणि या बॉलवरती धाव मिळते आहे सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 17 वरती. 17 नोव्हेंबर 2012 लगेच डोळ्यासमोर खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्याला सोडून गेले. सत्ता नसतानाही धबधबा होता. पाण्याला आग पेटवणारा हा धबधबा होता. आणि तुम्ही पाहता धावा धावफलकावरती 17. ऑल ऑफ द कार्पेट बॉल चालला. मिड विकेटचा फिल्डर वेगान आला. उत्तमला इथे शांत ठेवला. उत्तम लेफ्ट हँडर आहे जो त्याची आम्ही फलंदाजी पाहिले आराध्य स्पोर्ट टेबोडेसाठी मोठ्या फटक्यांसाठी तो मानला जातोय. पण आता कुठेतरी भाग 11 तलोजेच्या बाजूनं गोलंदाज त्याला बांधून ठेवला. त्याने एकच चौकार मारला. त्याला शांत ठेवला. उडवलाय बॉल. बेस्ता मेग फिल्डर तिकडे तुम्ही पाहता त्याच्याकडनं मिसफील्ड झाली. दुसरी धाव होईल का? दुसरी धाव घेत असताना इथे सेफ लँडिंग पोहोचला नाही. अशा रीतीनं 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती 20 या आकड्यावरती त्याला 12 मॅन. तुम्ही लगेच मैदानामध्ये पाणी घेऊन जायचे. आता तुम्ही पाहता 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 20.
20 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अझर आला. जबरदस्त गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये आम्ही नक्कीच त्याला पहिल्या पहिलीवर टाकताना चौथ्या षटकामध्ये लांबच केला. उडवला बॉल स्क्वेअर लेगला. चाला पहिला टप्पा घेत व्यासपीठाला सलामी देणारा आदरचं स्वागत केलाय. ठोकलाय दमदार चौकार. वरती हॅलो. तर या उद्घाटन सोहळ्यासाठी आज उपस्थित असलेले आमचे सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, खुटारी गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय रविकांत शेठ म्हात्रे यांचा आपण सन्मान इथे घेतोय. मी मुरली शेठ यांना विनंती करेन की आपण यावं आपल्या शुभ हस्ते आदरणीय रविकांत शेठ म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिला त्याबद्दल चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आयोजित चैतन्येश्वर ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि सन्मान होतोय रविकांत शेठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान. आमचे खुटारी गावचे आदर्श व्यक्तिमत्व मुरली शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. वेळात वेळ काढून ते इथे आलेत. स्पर्धेचा शुभारंभ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, त्यांचा शुभ सन्मान. त्याचबरोबर संतोष शेठ म्हात्रे आपण देखील यावं. घ्या संतोष शेठचा घ्या. चला संतोष शेठ आणि मुरली शेठ यांचा आपण सन्मान इथे घेतो. मी आमची ही मॅनेजमेंट कमिटी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान घ्यायचा आहे. निलेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे झालाय. धन्यवाद. का बॅटिंग चालू आहे. बॉलला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर सिक्सर सा. हा तर आमचे मोहन म्हात्रे मामा यांचा सन्मान इथे होतोय. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आहे. संतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. याचबरोबर मुरली शेठ म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केला आहे या स्पर्धेसाठी. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. संजय शेठ म्हात्रे यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. तुमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं देखील चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आयोजित चैतन्येश्वर ट्रॉफीच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. संतोष म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय संजय शेठ म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. यस धन्यवाद. तर बोलूया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये. धावा धावपलकावरती 37 तुम्ही पाहता. वकासला पुन्हा एकदा आणल्या जात आहे. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज. कॉटन बॉलची संधी पकडलाय झेल. विकेटचं पतन. उत्तम मस्करची विकेट. तिसरा धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाला 37 वरती.
संघाचा कॅप्टन लीडिंग फ्रंट मैदानामध्ये करण पाटील ला तुम्ही पाहता एट नंबर 5 5व्या क्रमांकावरती आला करण पाटील. वकासला विकेट मिळतीये. करण पाटीलला मैदानामध्ये या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर तुम्ही करण पाटीलला पाहता. उडवला बॉल मिड विकेटला हातामध्ये देऊन बसला. मोठी विकेट करण पाटीलची. वकासला मिळतीये. तू चल में आया धक्के पे धक्का. आणखी एक विकेटचं पतन. पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती करण पाटीलची विकेट. या स्पर्धेतील पहिली विकेट ट्रेक पहिल्याच मॅच मध्ये पाहायला भेटेल का? काय गोलंदाजी वक्कास तुम्ही पाहताय. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये आला. निकेश मस्कर बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावरती. निकेश आला. मोठे फटके मारण्याची दमखम आहे त्याच्यामध्ये पण आता मोठे फटके येतील का त्याच्या बॅटमधनं? षटक क्रमांक तुम्ही पाहता प्रगतीपथावरती 5वं षटक. निकेश मस्कर बॅटिंग साठी सज्ज झाला. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 मध्ये किती धावा येतील बॅटिंग करा टीमच्या बाजूनं. हा बॉल खोला टाकला होता. बीट करून गेला. इथे तुम्ही पाहता बॅटचा कडा. विकेट किपर पकडला असेल आणि या स्पर्धेतील पहिली विकेट एकदा गोलंदाज आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत वकाससाठी आणि विकेटचं पतन फलंदाज बाद. अंश डीजे चे गणेश गायकर च्या माध्यमातून सुंदर असं संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. चला मी केपीसी इनानपुरी आणि मोठी जुई या दोन्ही कॅप्टनला नक्कीच कॉल देईन की आपण लगेचच यायचं आहे. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुटारी या स्पर्धेमध्ये पहिली विकेट ट्रेक वक्कासच्या नावावरती. काय गोलंदाजी केली जबरदस्त. टप्पा पा चुकता वैदकता मनगई ताकदीचा पूर्णपणे वापर. पहिल्या षटकामध्ये 6 दिल्या. पुन्हा एकदा त्याला आमंत्रित केलं उस्मान पटेलनं 5व्या षटकामध्ये. स्कूपचा फटका फिल्डर लेग स्लिपला डायरेक्ट हिट. इथे नो स्ट्राईक केला. डबल चान्स. एकाच बॉलवरती 2 चान्स होत्या. पहिले डेंजर एंडला त्याच्यानंतर नो स्ट्राईक एंडला आणि खऱ्या अर्थानं लहानपणीचा सर खेळ आठवला. लगोरी आपण खेळत असताना त्याच्यानंतर गोट्या खेळतो अशा रीतीने हिट झाला असता विकेट आली असती पण इथे सुरक्षित आहेत आणि या बॉलवरती मिळते 1-1च्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावपलकावरती 38 या आकडावरती 38 धावपलकावरती 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकातील बक्का जबरदस्त लाजबाब गोलंदाजी. गती कमी व्हेरिएशन या बॉलमध्ये तुम्ही पाहिलं. एकच धाव. गती कमी केली. मोठा हिटसाठी खऱ्या अर्थानं तो मारण्याचा प्रयत्न पण गती कमी केली तो देखील निराश आहे. व्हेरिएशन या बॉलवरती पाहिलं वक्कासच्या. या बॉलवरती आली सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे चालला 39 या आकड्यावरती. अडव्या बॅटने किसण्याचा प्रयत्न धावण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीनं 5 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती स्कोर बोर्डवरती रन संख्या 40.
चला आमचे विशाल म्हात्रे देखील आलेले आहेत. थोडेसे आज घाईमध्ये आहेत कारण आनंदाचा क्षण आहे. पुत्ररत्नाचा लाभ आज नक्कीच 5वी आहे. संध्याकाळी एन्जॉय. तर अभिनंदन विशाल, तुम्हाला देखील खरोखरच जबरदस्त खुटारी संघाचे क्रिकेटर आहेत. चला जुई आणि केपीसी इनानपुरी चहल कदमों के साथ आइए. डेटोस लोगर बॉलिंग ट्रॅकवरती सोबान आला आणि त्यांना पहिलाच बॉल डॉट बॉल ने केली सोबानने सुरुवात. समोर फलंदाज तुम्ही पाहता प्रवीण गडगे. या ओव्हरमध्ये 15-16 धावा आल्या तर एक सन्माननीय स्थिती लागू शकेल स्कोरबोर्ड वरती. धावा येतील का? धावांसाठी झगडते टीम आराध्य स्पोर्ट. टेंबोडे पुढ्यात ठेवला, बीट करून गेलाय हा बॉल. पडल्यानंतर बॉल डीप विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तुम्ही रायगडचा टायगर उस्मानला पाहता. याचाच कुठेतरी बेनिफिट होतोय बॉलिंग करणाऱ्या टीमला. तो सांगतोय कशा रीतीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. खूप वर्ष क्रिकेट खेळला आणि त्याचाच अनुभव त्याच्या माध्यमातून यंगस्टर तुम्ही पाहता. डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती बॉल नाहीये. मिड ऑफ वरनं बॉल चालला. जोपर्यंत कव्हरचा फिल्डर राहील तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 41. डाकटी जुई आणि त्याला फाईट करणारी टीम विनोद स्मृती डाकटी जुई टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. केपीसी इनामपुरी टीमच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी या. नियम आहे आमचे खूप कडक आहेत, लक्षात असू द्या. खोदून काढला या बॉलला. बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. या बॉलवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. हे तुम्ही पाहिलं रायगड असोसिएशनचे आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील सरांचं हे टायटल सॉन्ग. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 41 42. विनोद भोईर आला. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या पूर्वार्धातील. या षटकातील पुढचा बॉल. हॅलो. चला बाजूला आराध्य स्पोर्ट्स टेंबोड या दोन संघांदरम्यान करंटची भेदकता पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिथे उस्मान पटेलची विकेट आपल्याला फार लवकर पाहायला मिळाली. या बॅटिंग कार्ड मधला सर्वात महत्त्वपूर्ण बॅटर होता उस्मान आणि 48 धावांना चेस करत असताना त्याची विकेट फार लवकर करणने काढून दिले. ही मॅच शेवटपर्यंत जाऊ शकते असे संकेत त्याने दिलेले आहेत. अली आलाय, पिकअप शॉट आहे लॉंग ऑफ, पुन्हा ऍक्शन मध्ये पण नो चान्स. साइड स्क्रीन वरती आदळलाय बॉल. या डावामधला पहिला प्रदेश आपण सुरुवात केली आहे. दिवस पहिल्या मॅच मध्ये बागेलन तळोजे आणि आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे मधली लढत आहे. उस्मानची विकेट फार लवकर पडली आणि उस्मानला पाहण्यासाठी जेव्हा जेव्हा तळोजे संघ मैदानाच्या आत असतो तेव्हा तेव्हा तळोजेकर मोठ्या संख्येने असतात. सॉफ्ट हँडने अलीने फक्त पुश केलं होतं बॉलला. राहुल गडगेला आपण सध्या पाहतोय या षटकामध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा. या मॅच मध्ये 48चं टार्गेट आहे. 6 ओव्हरचा डाव आहे. पहिल्या डावामध्ये तितक्याशा धावा बनल्या नाही, पण दुसऱ्या बाजूने करणनी जी बॉलिंग केली पॉवर प्ले मध्ये मॅच त्याने बनवलेली आहे. शॉर्ट थर्डला मिसफील्ड झाले, मागे चालला बॉल. अली चान्स घेऊ शकतो सेकंडला, बट तो थांबलाय कारण बॅकिंगला आलेला फिल्डरने उचलून मोठ्या आहेत. ही मॅच जेव्हा क्लोज होईल आणि कॅच ड्रॉप नंतर जीवनदानानंतर फलंदाजांचा आक्रमक खेळ आपण सर्वांनी बघितलात. पॉइंटला कॅच ड्रॉप झाली आहे. अगोदर शॉर्ट थर्डला 1 धाव दिली होती. धाव आहेत 11. चांगली बॉलिंग राहुल करतायत. ओहो, स्वीट हिटचा प्रयत्न, इथे कनेक्शन योग्य नव्हतं. शॉर्ट लेग मध्ये अंपायरचा सिग्नल येतोय तो लेग बायज आणि एका धावेसोबत धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 12 धावा. ऑन ग्राउंड सध्या सुनील पाटील सर मॅन फ्रॉम मुरबी आणि सचिन कडू सर मॅन फ्रॉम रोहिंजण
अंपायरच्या भूमिकेत आहेत, तर मनोज पवार सर सध्या थर्ड अंपायर आहेत टेक्निकल रूम मध्ये आमच्या फॉर्च्यून इव्हेंट्सच्या वाहिनीद्वारे. आणि वाहिनी जिचं रोपटं याच गावाने लावलं राजेंद्रदादा मात्रे. ऑन साइडला खेचून मारला अनऑर्थोडॉक्स पद्धतीने मिड विकेटने चांगला अटेम्प्ट केला. धावा तर त्याने जरूर सेव्ह केल्यात. कॅच ड्रॉप झाली जरी असली तरी थ्रो चांगले आणि एका जावेवरती दोन्ही बॅटर्सला थांबावं लागलंय. गुड फिल्डिंग डीप मध्ये मिड विकेटला प्रवीण गडगे. सो ऑल 2 ओव्हरचा खेळ संपला. बाबा प्लेंड होतो 48 ला चेस करत असताना बाग 11 तळोजे एक गडी बाद जी उस्मानची विकेट होती आणि धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ते 13 धावा. बॉल बाकी आहेत अजूनही 24, तर 24 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचं आहेत त्या 35 धावांची. सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. वीरेंद्रजी सीताराम मात्रे साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांचं आम्हाला आर्थिक डोनेशन आलेलं आहे, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. अकाल मृत्यू वो मरे जो काम करे चंड ही उस्मानची सावली आहे. बऱ्याच वेळेला आपण बघितलं उस्मानच्या विकेट नंतर स्पर्धा ही प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहते. खऱ्या अर्थानं आपण पाहतो सौरभ संदीप सर तर आवर्जून त्या स्पर्धेमध्ये असायचं आणि फार हे त्यांचं नातं होतं. संदीप सर असतील, मच्छिंद्र पाटील, बाग 11 तळोजे म्हटलं की त्या स्पर्धेमध्ये ही 2 नावं, या दोन्ही दिग्गज समालोचकांचा आवाज आणि ती स्पर्धा म्हटली की जिथून खऱ्या अर्थानं समालोचकांचा आवाज आणि ती स्पर्धा म्हटली की जिथून खऱ्या अर्थानं ठाणे अगेन्स्ट रायगड या एक्झिबिशन मॅचला सुरुवात झाली. फुलर लेंथ वेगाने या एक्झिबिशन मॅचला सुरुवात झाली. फुलर लेंथ वेगाने टाकला होता. ऑन साइडला बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये पुन्हा फंबल झालाय. अलीने चान्स घेतली आहे. चान्स रन आउटची आहे. डायरेक्ट हिट झालंय. अंपायर कडे सगळ्यांचा नजर आहेत. मात्र टीव्ही अंपायरची मदत आणि मेन अंपायरचा सिग्नल आलाय नो बॉल. पाहूयात अलीची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून देते. डिसिजन क्लोज आहे. क्रुशल स्टेजला डिसिजन आणि मॅच देखील जाऊ शकते बिकॉज अलीचं मैदानाचा हात असणे गरजेचं असेल या क्षणाला. दोन्ही 12th मॅन आपण कंट्रोल रूम मध्ये जाऊ नका प्लीज. कृष्णा मात्रे जे दोन्ही 12व्यांना सूचना आहे. जर तिकडे तुम्ही गेलात. खोलात बॉल होता मिडॉनला फिल्डर आहे, धाव मिळणार नाही. धाव मिळणार नाही. पण आणखी एक सूचना करतोय या स्पर्धेची सुरुवात आहे. जे काही नियम आहेत ते जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. सध्याचा स्कोर आहे 17 आणि या ओव्हर मधले बॉल पण आतापर्यंत त्याच्या रेंज मध्ये बॉल दिले नाही. खोला टाकल्या पी या मॅच मध्ये धावा बनवायचा 31 20 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. पहा एखादा डिसिजन क्लोज असतो. अंपायर 20 आणि 20 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. नवीन 20 आणि 20 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आलेत अफनान अंदाजाने केली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये करण पाटील जिथे 9 धावा. उस्मानची महत्वपूर्ण विकेट त्यांनी काढली. राहुल आला. राहुलने धावा खर्च केला त्या फक्त 4 आणि देन आला तो अरमान. त्याने धावा खर्च केल्या 10 पण 2 विकेट त्याने काढलेल्या आहेत. ज्यामध्ये अली आणि अफनान ज्याने षटकार ठोकला होता. त्यामुळे हा सामना सिसो प्रमाणे चाललेला आहे. कधी या बाजूला आहे कधी इकडे आणि ही मॅच शेवटपर्यंत तशी जाणार आहे. कुठे जाऊ नका तुम्ही. हा पहिला सामना आहे. उस्मान अलीच्या विकेट नंतर अफनान देखील माघारी परतला पण आघाडीचा फरान अजूनही मैदानाचा आता. तर 5व्या क्रमांकावरती आलेला नवीन बॅटर मुसेब नुकताच मैदानाचा हात आपल्याला पाहायला मिळतो. 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या बाग 11 तळोजेला. करण बराचसा थांबलाय आणि स्ट्रायकर बॉलर आहे आराध्या स्पोर्ट्स टेंबोडेचा करण. फलंदाजी मधून हवी तशी कामगिरी करता आली नाही. नक्कीच पाठीमागे आमचा आगरी कट्टा आहे. एक मस्त डाबा आहे. जर कोणाला जेवण करायचं असेल तर रेडी आहे. जबरदस्त खूप नाव आहे या आगरी कट्ट्याचं. धीरज मात्रे आमचे जे खेळाडू आहेत आमचे आणि त्यांचा तो ढाबा आहे आगरी कट्टा समोरच. मस्त एन्जॉय करू शकता तुम्ही. जेवणाची सर्व सोय आहे तिथे. खोला टाकलाय बॉलर्स बॅक. करण चान्स देणार नाही.
हे जे षटक आहे बरंच काही सांगून देणार आहे. 17 बॉलमध्ये आता 25 धावांची गरज आहे आणि बाग 11 तळोजेला एक एक डॉट बॉल टोचणार असेल. रिक्वायर्ड 100 वाढत जाईल. हे मॅच क्लोज येत जाईल आणि या क्षणाला मी म्हणेन पाहूयात फरहान आणि मुसेफ कशा पद्धतीने खेळत आहेत. स्ट्रायकर बॉलर आहे समोर आराध्या स्पोर्ट्स टेंबोडेचा करंट. त्याच्या अगेन्स्ट काढून खेळायचं की त्याच्या अगेन्स्टच अटॅक करायचा. बॅटच्या पद्धतीने फिरत आहे. आक्रमण करणार आहोत आम्ही. जर बॉल आमच्या टप्प्यात आला तर कार्यक्रम जरूर आम्ही करू. पण करणने पहिले 2 बॉल तसे दिले नाही. 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली आणि एका धावेसोबत सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतोय तो 24 धावा. बॉल बाकी 16 आणि 16 बॉलमध्ये 24 धावांची आणि गरज आहे. अर्धा पल्ला पार झालाय. अर्धा पल्ला अजूनही करायचा आहे बाग 11 तळोजेला. पटेल ब्रदर्सची जोडी पॅव्हलियन मध्ये परतल्यानंतर फरहान आणि मुसेफ मैदानाचा आत. स्ट्रायकिंग एंडला आता आपल्याला पाहायला मिळतोय तो मुसेफ. मधल्या फळीचा आक्रमक शैलीचा बॅटर आहे मुसेफ. ओ एज आहे शॉट थर्ड. ओहो बटरफ्लाय कॅच. थर्ड मॅन अटेम्प्ट केला. फाईन लेगने फिनिश केलाय. करणला मिळतं यश आणखी एक. तर मुसेफ मात्र शून्यावरती माघारी परतेल. चौथा झटका बाग 11 तळोजेला. थँक्यू दिसे. डिसिप्लिन बॉलिंग. करंट पॉवर प्ले मध्ये होता तेव्हा 90 धावा त्याने खर्च केल्या आणि उस्मानची विकेट काढली होती. या षटकामध्ये आलाय आणि या पहिल्या 3 बॉलमध्ये त्याने मुसेफची विकेट काढत असताना धाव फक्त एकच खर्च केले. तर आता बॉल बाकी आहे त्या मॅच मधले अजूनही 15 आणि 15 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे बाग 11 तळोजेला. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय करंट चान्स घेते विकेटसाठी. त्याला माहित आहे या ओव्हरमध्ये विकेट जर आले तरी मॅच शेवटपर्यंत जाणार आहे आणि एकमात्र प्रेशर हा शब्द या धावसंख्येला डिफेंड आपल्याला करून देऊ शकतो. विकेट जर पडले प्रेशर क्रिएट होणार आहे बाग 11 तळोजेवरती आणि ते सध्या काम करत असताना करण पाटील जो आराध्या स्पोर्ट्स टेंबोडेचा गोलंदाज. नवीन बॅटर इन ॲट नंबर 6 वकास. पिक केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलं. डीप मध्ये फिल्डर आहेत. पहिल्या बाउन्स वरती त्यांनी कव्हर केलंय. सेकंडला चान्स वकास घेत होता पण थांबवलं त्याला फरहानने. आघाडीचा फलंदाज फरहान अजूनही मैदानाचा आत आहे. 5 बॉलचा त्याने 6 बॉलचा सामना केला. 4 वरती तो नाबाद आहे आणि धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर ती 25. बॉल बाकी 14 आणि 14 बॉलमध्ये अजूनही बाग 11 तळोजेला 23 धावांची गरज. हे बॅटल इंटरेस्टिंग आहे. ओपनर फरहान स्ट्रायकिंग एंडला आहे तर दुसऱ्या बाजूने स्ट्रायकर बॉलर. वेगाने इथे बॉल स्लाइस झाला. पॉइंटला पडून येतोय मागे. डीप मधून फिल्डर आलाय. सेकंडला चान्स घेतली आहे. जेव्हा डीप मधून फिल्डर येत असतो क्रिकेट हेच सांगतं त्या फिल्डरने कव्हर करून थ्रो करणं गरजेचं आहे. पण आज जो इनफिल्डचा फिल्डर होता तो मागे गेला. त्याने उचलून थ्रो केला. कदाचित या तुलनेमध्ये जो डीप मधून फिल्डर आला होता तो लवकर थ्रो करू शकत होता. हे क्रिकेट सांगतं. धावसंख्या 2-2 सध्या आपण पाहतोय 27 वरती पोहोचलं बाग 11 तळोजे. बॉल बाकी 13. धावा पाहिजेत 21. मॅच बनली आहे ती बनवली आहे गोलंदाजांनी आराध्या स्पोर्ट्स टेंबोडेचा. वन्स अगेन करण. कट करायचा होता वेत आहे. पॉइंटला चुकी झाली आहे. बॉल निघाला बॅकवर्ड पॉइंटला. 2 फिल्डर 1 बॉल नाही थांबणार. सीमा रेषेच्या बाहेर. करण नाराज आहे. खाली बसलाय. चांगली गोलंदाजी केली पण मात्र क्षेत्ररक्षणाची साथ नाही. आलाय बाग 11 तळोजेसाठी नशिबाचा चौकार. या चौकारासोबत 4 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतो 31. बॉल बाकी 12. धावा पाहिजेत 17. एक सूचना आहे आमच्या पॅव्हलियन मध्ये असलेला बाग 11 तळोजेच्या प्लेयर्सना. आपण आतमध्ये बसा कारण जो पडदा आहे ती सीमारेषा आहे. व्हाईट कलरचा पडदा आहे ती सीमारेषा आहे. त्यामुळे तुम्ही आतमध्ये ज्या खुर्च्या आहेत त्यावरती आसन ग्रहण करा प्लीज. शकतात. स्पर्धेची सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच ही नियमावली आयोजकांना जे जे स्पष्टपणे दिसते त्यामध्ये लगेचच बदलाव केला जातोय जेणेकरून शिस्त जर लावायची असेल तर ती तुम्हाला सुरुवातीपासूनच लावावी लागते. आणि या सर्व गोष्टींबाबत मी आयोजकांचं मनापासून कौतुक करेन. नेक्स्ट मॅच देखील तितकीच महत्त्वपूर्ण आहे. एका बाजूला केपीसी इनामपुरी आहे तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे तो
धाकटी जुई यांच्या अगेन्स्ट आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. धाकटी जुईने टॉस जिंकलेला आहे आणि अंगद पाटीलचा इनामपुरीच्या अगेन्स्ट करणार आहेत, फिल्डिंग करणार आहेत. दोन्ही संघ आपण इथे तयार राहा. सावरचा सामना पुढचा देखील. आदरणीय गोमा धर्मा म्हात्रे साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आम्हाला 2100 रुपयांचं डोनेशन देण्यात आलेलं आहे. त्यांचे मनापासून आभार. या सर्व स्पॉन्सर्डचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत, ज्यांच्या सहकार्याने इतकं मोठं आयोजन आम्ही या स्पर्धेचं करू शकलो. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कोठारी यांच्या वतीने पुन्हा या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह या आमच्या वाहिनीद्वारे सध्याचे आमचा आवाज ऐकत आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या मॅचमध्ये जोडलेले आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचे 5 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायची आणि येणाऱ्या बऱ्याचशा स्पर्धा फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटवरती तुम्ही पाहू शकाल. त्यासाठी तुम्हाला फक्त एक बटन दाबायचं आहे, बेल आयकॉन, अँड देन तुमच्याकडे सर्व स्पर्धांचं नोटिफिकेशन येतील उठल्याबरोबर सकाळी. धावा सध्या आपण पाहत आहोत 31. 4 ओव्हरचा खेळ संपला, 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये भाग 11 तळोजेला बनवायचा 17 धावा. फरहान अजूनही मैदानाचा आत आहे. आशेचे किरण आहे. शेवटच्या बॉलवरती त्याची विकेट होती पण पॉइंटला चुकी झाली आहे. ज्या छोट्या छोट्या चुक्या, धावसंख्या जेव्हा जास्त नसते तुमच्याकडे, तुम्हाला दोन्ही डिपार्टमेंट कडून लढावं लागतं. नुसती गोलंदाजी नाही, तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील चांगलं करावं लागणार आहे. मात्र आता 5व्या षटकाकडे आपण वळतोय आणि बॉलिंग मार्कवरती आलाय विनोद भोईर. धावात सध्या आपण पाहतोय 31. प्लेडाऊनची शक्यता होती, एज घेऊन पाहायला लागला. खेळपट्टीवरतीच बॉल गरंगळत होता, धाव मिळणार नाही, डॉट बॉल आलाय. 11 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. हे जे षटक इथे अटॅक येण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतील, कारण जितक्या जास्त धावा या ओव्हरमध्ये येतील, लास्ट ओव्हरमध्ये तो प्रेशर नसेल आमच्यावरती. विनोद कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला तर डॉट आलाय. 11 बॉल 17. फुलटॉस होता, एक्स्ट्रॅकवरला ड्राईव्ह केलाय, कॅपिटलाइज करू शकले नाही. डीप मध्ये फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली झाली, थ्रो चांगला आलाय, एकच धाव. आणि स्ट्रायकिंग एंडला आता येत असताना आपण पाहतोय तो फरहान. सिंगलने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 32 वरती. बॉल बाकी आहेत 10, धावा बनवायच्या 16. वकासने मात्र आपल्याला सांगून दिलं की मी मात्र इथे सिंगल डबल कडे जाईन. दुसऱ्या बाजूने फरहान आक्रमण करणार आहे, जो सेट बॅटर आहे. 10 बॉल 16 धावांची गरज आहे. भाग 11 तळोजेला. उडगा टेकोला बॉल हवे त्या मिड विकेट ऍक्शन मध्ये प्रवीणने टिपलाय झेल. सेलिब्रेशन, फरहानची विकेट. मॅच मध्ये कमबॅक होतोय. आराध्या स्पोर्ट्स टेंबोडेचं बॉल बाकेत 9 धावा पाहिजेत अजूनही. भाग 11 तळोजेला 16. लो स्कोरला डिफेंड करत असताना तुम्हाला विकेट मिळवायचे असतात. ते 1-2 नाही तर तुम्हाला बल्क मध्ये गुच्छांमध्ये विकेट काढायचे असतात. ते केलंय प्रत्येक बॉलरने, ते काम केलंय. कारण सुरुवातीला आला त्याने एक विकेट काढली, सेकंड ओव्हर मध्ये आला तो राहुल, त्याला हरकत नाही, विकेट मिळाली नव्हती पण फक्त सर्वात इकॉनॉमिकल 4च धावा त्याने खर्च केल्या होत्या. थर्ड ओव्हर मध्ये 2 विकेट काढल्या अरमानने. फोर्थ ओव्हर मध्ये करण आला, त्याने पुन्हा एक विकेट काढली, तर विनोदने देखील एक विकेट काढून दिली. बॉल बाकेत 9 धावा पाहिजे 16. नवीन बॅटर आलाय अरफात. बॅट स्विंग चांगला होता पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. पडलाय बॉल, वळतोय तो, चाललाय विकेट किपर कडे. विनोदची चांगली बॉलिंग. 4 बॉल मध्ये फक्त आले एकच धाव. बॉल बाकी आहेत या ओव्हरचे 2. ओव्हरऑल 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 धावांची गरज आहे. 8 बॉल 16. एक मोठा फटका मॅच मध्ये आणणार आहे भाग 11 तळोजेला, पण तो यायला पाहिजे. प्लेडाऊनची शक्यता इथे होती. सिली पॉइंटला बॉल आणि त्यामध्ये येत असताना एक धाव. सिंगल डबलने तो इम्पॅक्ट पडणार नाही. तुम्हाला जर मॅच मध्ये यायचंय तर या बॉलवरती तरी किमान एक मोठा फटका पाहिजे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 धावांची गरज आहे भाग 11 तळोजेला. वकास काय बॉलिंग केले दुसऱ्या बाजूने जकास विनोद भोईरने. जखडून ठेवलं बॅटर्सला. ओहो, स्ट्रेट बॅटने लॉफ करायचं होतं. सक्सेसफुल ओव्हर राहिली. या ओव्हर मध्ये आला त्या फक्त 2 धावा. इव्हन एक विकेट देखील आली जी फरहानची होती. आणि या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करत असताना आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे. बॉल बाकी 6, भाग 11 तळोजेला बनवायचा. धावा 15.
चला जास्त वेळ घेऊ नका, कारण आपले 6 षटकांचे सामने आहेत, याची नोंद सर्व संघाने घ्या. बघा, पॅनल्टी आम्हाला कोणालाही द्यायची नाही, पण जर तुम्ही नियमांचं उल्लंघन कराल तर आम्हाला पॅनल्टी द्यावी लागेल. ही महत्त्वपूर्ण सूचना. स्लो ओव्हर रेटमुळे तुम्हाला कदाचित पॅनल्टी बसू शकते. आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे देखील मोठ्या स्पर्धेचे आयोजक आहेत. येत्या 6 डिसेंबर पासून त्यांची देखील रजनी फॉर्मॅट मधली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि प्रत्येक जण आयोजन करतो. जेव्हा आपलं आयोजन असतं आपल्याला असंच वाटतं की लवकरात लवकर मॅच कंप्लीट झाले पाहिजे. जो काय आमचा शेड्यूल आहे तो आहे त्या उजेडामध्ये संध्याकाळी 5:30 अगोदर कंप्लीट व्हायला पाहिजे. त्यामुळे मॅनेजमेंट कडून आम्ही ॲज अ कॉमेंटेटर तुम्हाला त्या सूचना करत असतो. लास्ट ओव्हरकडे बॉलिंग मार्कवरती आला सर्वेश गडगे. 6 बॉल, गरज आहे बाग 11 तळोजेला 15ची. स्ट्रायकिंग एंडला अरफात. अर्ली बॅट स्विंग, मोठा फटका मारायचा आहे पण लाईन मध्ये येत नाहीये आणि फार लवकर त्याची बॅट फिरली आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल खेचण्याचा प्रयत्न जरूर होता. धडधाकड शरीर यष्टीचा हा बॅटर आहे अरफात. त्याच्या झोन मध्ये जर बॉल आले तर ते सीमारेषेच्या बाहेर जातील. पहिला आला नाही. 5 बॉल 15. गडगे ओव्हर द विकेट. फुल टॉस, बॅट फिरली ताकदीने. लॉंगॉनचा फील्डर जज करतोय, पाहतोय आणि बॉल त्याच्या हातात. काय घडलंय? कॅच त्याने पकडलेली आहे, मात्र अंपायरचा सिग्नल काय असेल त्यासाठी आपण थांबलोय. बाउंड्री चेक केली जाईल. बाउंड्री चेक केली जाईल. पॅव्हिलियन म्हणते षटकार आहे पण तो फिल्डर म्हणतोय बॅटर आउट आहे. तर अंपायर आपल्याला सांगतील डिसिजन काय. दोन्ही बाजूला उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. हा जर षटकार असेल तर मॅच मध्ये बाग 11 तळोजे येईल. ही जर कॅच असेल तर या मॅच वरची पकड मजबूत करणार आहे आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे. हा संघर्ष तसाच आहे मित्रांनो. संघर्ष प्रत्येकाला अटळ असतो. जंगलामध्ये जेव्हा आपण पाहतो सकाळी हरणीला जाग येतं तेव्हा तिला माहित असतं आपण जर धावलो नाही तर सिंह वाघ आपली शिकार करेल. आणि दुसऱ्या बाजूने सिंह हरणाला माहित असतं आपण जर शिकारीसाठी धावलो नाही तर आपण भूक राहू आणि उपासमारीने आपलं देखील मरण होऊ शकतं. त्यामुळे धावणं हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अटळ आहे आणि हा धावांचाच खेळ आहे म्हणजे क्रिकेट. एका बाजूला धावा बनवण्यासाठी तर एका बाजूला धावा रोखण्यासाठी. ही कॅच तर पकडले त्या फिल्डरने पण त्याच्या बॉडीचा बॅलन्स कशा पद्धतीने केलाय, तो उभा कुठे आहे, बाउंड्री लाईन कुठे आहे, या सर्व गोष्टी सध्या स्लो मोशन मध्ये चेक केल्या जातात. ते फुटेज पुन्हा पाहिलं जातं. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह कंट्रोल रूम मध्ये आमचे कृष्णा मात्र आहेत. थर्ड अंपायर मनोजी पवार आणि आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर देखील आहेत. विशाल चेक करण्यात येत आहे. तो फिल्डर जबरदस्त त्याने फिनिश केलेलं आहे, मात्र ते फिनिश कुठे केलंय. प्रवीण गडगे या अगोदर देखील त्याने 2 कॅचेस पकडलेले आहेत. सामना इंटरेस्टिंग आहे. पॅव्हिलियन मध्ये जे काही 10चे 10 खेळाडू आहेत, 9 खेळाडू आहेत, ते सर्वजण उभे आहेत कारण त्यांना वाटतंय या धावा आपल्या बाजूने याव्या. पहिला सामना क्लोज येतो आणि लो स्कोरिंग मॅचेस मध्ये तो थरार पाहायला मिळतो. क्रिकेटचा काय असाच आहे, अविश्वसनीय, थरारक. सो थर्ड अंपायरचा सिग्नल, बॅटर आउट. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाली. थर्ड अंपायरने सिग्नल दिलेला आहे. एकदम आपला कॅमेरा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तरी
फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही टेक्निकल ऑपरेटिंग केली जाते. बराच ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते, परंतु थोडासा ग्रास बऱ्याच गोष्टी मध्ये आहेत. प्रयत्न तर सुरू आहेत की एक्झॅक्टली काय डिसिजन आहे तो. आणि फिल्डरांना सुद्धा सूचना असेल बघा, तर डाऊटफुल काय अशा कॅच असतील तर आपण जागेवरती उभे राहा, जेणेकरून जो संभ्रम निर्माण होत असतो तो संभ्रम दूर केला जाईल. पण लगेच तिथून जागा असे सोडू नका, ही सर्व संघांना सूचना आहे. चल, तर प्रयत्न आता केले जातात, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली सगळ्याच गोष्टी येतील असं नाही आहे. कधी कधी गोष्टी तुम्हाला ऑन फील्ड अंपायर देखील डिसिजन मान्य करावे लागतील, याची नोंद आपण सर्व संघांनी घ्यायची आहेत. सगळ्याच गोष्टी या कॅमेऱ्यामध्ये येत नसतात, तर त्यामुळे सगळे संघांनी कोऑपरेट केलं तर बरं होईल. 6 षटकांचे सामने आहेत, त्यामध्ये असा वेळ जर जास्त निघून गेला तर मात्र हे सामने कंप्लीट करणं देखील अशक्य होईल. 6 सामने प्रत्येक दिवशी आम्हाला कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळे आजचा उद्घाटन सामने थोड्या उशिराने सुरू झाले. पहिला सामना अजूनही सुरू आहे, 12 वाजून गेलेले आहेत, अजून बरेच सामने बाकी आहेत. तर 48 धावांची मॅच देखील पूर्णपणे शेवटला येते, कारण असं वाटलं नव्हतं की सामना हा एवढ्या शेवटपर्यंत येईल. चला विशाल, चला विशाल आतमध्ये गेले होते. पहिला दिवस आहे आजचा या स्पर्धेचा. बघा, बहुचर्चित ही स्पर्धा आहे आणि स्पर्धा पाहायला गेली तर दरवर्षी या स्पर्धेचा थाट अतिशय वेगळ्या पद्धतीने असतं. आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा पहिला सामना इथे सुरू आहे. यस विशाल, चला डिसिजन काय आहे तो लगेच द्या तुम्ही इकडनं, कारण जास्त वेळ घेऊ नका, जेणेकरून आपल्याला अजून पुढचे सामने लवकरात लवकर खेळवता येतील. चला करण, तुम्ही या. ओके, चला कमिटी डिसिजन काय तो द्या. चला चला तुम्ही असे खेळाडूंना बोलू नका, डिसिजन तुमचा आहे, तुम्ही द्या. आणि जो डिसिजन कमिटी देईल तो सगळ्या संघांना मान्य करावा लागेल, याची नोंद आपण घ्यायची आहे.
कारण जर अशा एक एक डिसिजनला एवढा वेळ लागला तर मात्र सामने होणं कठीण जाईल मित्रांनो. खरं डाऊटफुल निर्णय असल्यानंतर ते असेच होत असतात. कॅप्टन या ना आपण. आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे मॅनेजमेंट टीम सांगते तुम्हाला. बघा दोन्ही संघांना सूचना आहे कारण डिसिजन थोडासा क्रिटिकल आहे. हे सगळ्याला कॅमेऱ्यात येतील असं नाही आहे. तर मॅनेजमेंट कमिटीचा शेवटचा कॉल आहे का हा डेड बॉल आहे. डेड बॉल त्यांनी घोषित केलेला दोघांना मान्य करावा लागेल याची नोंद घ्या. डेड बॉलची घोषणा झालेली आहे. कमिटीचा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर कट कॅमेऱ्यामध्ये येतील असं नाहीये. चला दोन्ही संघांना हा निर्णय मान्य करावा लागेल याची नोंद घ्या आपण आणि सामना लगेच सुरू करा. चला पंच यस सामना सुरू करा. आणि जी बाउंड्री आहे तो पडदा आहे याची नोंद घ्या आपण. हा कारण पहिला देखील अनाउन्समेंट आम्ही केली होती याची नोंद आपण घ्या. चला करण यस हा डेड बॉल Yes. सांगा आता तुम्ही. एक महत्वपूर्ण सूचना आणि करतोय. पडद्याच्या खाली जी लाईन आहे त्या लाईन वरती कोणी जाऊ नका. तुम्हाला डिसिजन पडद्यावरतीच दिला जाईल. ही महत्वपूर्ण सूचना आहे. आणि तळोजा संघाचे काही प्रेक्षक आता आलेले आहेत पडद्याच्या. प्लीज आपण थोडे बाहेर व्हा आणि जे काही खेळाडू आहेत आपण पॅव्हलियन मध्ये बसा. उस्मान प्लीज. इक्वेशन तुमच्या समोर आणतोय. धावा झालेल्या आहेत त्या 33 बॉल बाकी 5. पहिला डॉट बॉल होता आणि आता 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत. बाग 11 तळोजेला 15 धावा. पुन्हा गोलंदाज तयार होतोय सर्वेश. 5 बॉल 15. ओहो हाफ फॉली होता. डाऊन दी ग्राउंड उडवलाय. मोठा षटकार. हॅलो बघा प्रेक्षकांना विनंती सूचना आहे आपण पडद्याच्या आतमध्ये यायचं नाही याची नोंद घ्या. आणि मॅच संपल्यानंतर देखील कोणी आतमध्ये येऊ नका याची नोंद घ्या. आयोजक कमिटीची सूचना आहे. प्रेक्षक एक्साइटेड जास्त असतात खेळाडूंपेक्षा आणि त्यामुळे या सर्व गोष्टींच्या सूचना मात्र आम्हाला द्याव्या लागतात. 4 बॉलचा खेळ बाकी आता. षटकार आलाय आणि मॅच बनली. अरफात पटेलचा बॅट मधून आलेला मोठा षटकार. मॅच क्लोज होईल आता या ते मात्र शंका नाही. 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन आहे. डाऊन दी ग्राउंड काऊ कॉर्नर. देन डीप स्कोअर लेगल आपण फिल्डर पाहतोय. लॉंग ऑफ साडी पिक्स ट्रॅकवर. पॉइंटला फिल्डर. थर्ड मॅनला आत. शॉट फाईन लेगला. 4 बॉल मध्ये 9. गोलंदाज तयार. सर्वेश.
टॉप आहे, चान्स यावेळेला गोलंदाज करण डाऊन दी बॉल जज करतोय, आलाय व्यवस्थित, चांगला झेल आणि अरफाची विकेट. बॉल आता बाकी आहेत 3 आणि धावा पाहिजे अजूनही. बाग 11 तळोजेला 9. आणखी एक विकेट. अरफातचा बॅटमधून षटकार आला, असं वाटलं की मॅचला तो फिनिश करणार आहे की काय, मात्र पुढच्याच बॉलवरती करणने काय जबरदस्त कॅच पकडली. स्टनिंग कॅच, बिकॉज फार वरती गेला होता बॉल. अशा पद्धतीने बॉलला जज करणं थोडंसं कठीण असतं, इव्हन अंडर प्रेशर. ही जर कॅच नसती तरी मॅच देखील जाऊ शकत होती. चांगला झेल करणकडून. ऑलरेडी या डावामध्ये फार मिसफिल्ड झालेली आहे, त्या चुका जरूर ते नंतर चर्चा करतील. मात्र ही मॅच सध्या आपण पाहतोय 3 बॉल 9ची आहे. नवीन बॅटर मैदानाचा हात आला अझर. ओहो, इनर एजेस साऊंड आणि विकेट येते. करणचा आणखी एक लाजवाब झेल आपण पाहतोय, तर सर्वेशला मिळते आणखी एक यश. बॉल बाकी आहेत, 2 धावा पाहिजेत 9. थँक्यू दिजे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, इनर एज होती आणि आत लागल्यानंतर अशा पद्धतीच्या कॅचेस फार हार्ड असतात. एकाच हाताने डाव्या बाजूला झेपावत असताना बॉडीचा बॅलन्स गेला, पण बॉलला आपल्या हातामधून जाऊ दिले नाही. करण पाटीलने जबरदस्त कामगिरी. ॲज अ बॉलर, स्ट्रायकर बॉलर आहे, त्याने त्याचं काम केलं आणि ॲज अ फिल्डर देखील तो आता काम करतोय ॲज अ विकेट किपर. बॉल बाकी 2 मध्ये 9 देखील बनू शकतात. मॅच अजूनही संपलेली नाही, पण मात्र त्यासाठी आता बाग 11 तळोजेचा 9व्या क्रमांकावरती आलेला बॅटर सफवान, त्याला कामगिरी चांगली करावी लागेल. 2 बॉल 2 मध्ये 9 पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 9 धावा तुम्हाला पूर्णपणे विजयासाठी बनवायचा आहे. जेव्हा अरफात होता षटकार जरूर, मात्र आपण तो बघितला होता त्याच्या बॅटमधून आणि तिथून असं वाटलं की बाग 11 तळोजे या मॅच मध्ये फार लवकर धावा पूर्ण करते की काय, मात्र अरफातला पुढच्याच बॉलवरती पॅव्हलियन मध्ये जावं लागलं. जबरदस्त सामना आहे मंडळी, हा पहिला सामना या स्पर्धेचा. यानंतर देखील 1 अशा सुपरहिट मॅचेस आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी यांच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत. वेळ जास्त घेऊ नका. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम, पण त्यासाठी वेळ जास्त जाता कामा नये, कारण दररोज आमचा 6 मॅचेसचा शेड्यूल आहे आणि प्रत्येक मॅच 6 ओव्हरची आहे. 2 बॉल 9ची मॅच. गोलंदाज पुन्हा सर्वेश. बॉलर्स बॅक डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय साईड स्क्रीन समोर चाललाय. मिसफिल्ड झाली त्या ठिकाणी. 2 धावा त्यामध्ये पूर्ण झाल्या. तिसरी जर आली तर मॅच ऑन असेल. थ्रो आलाय. ओहो, नॉन स्ट्रायकिंग एंडला तो कव्हर करता आला नाही. मॅच ऑन आहे. 3 धावा आलेल्या आहेत. षटकाराला मॅच बनणार आहे. वा, कदाचित 1 धाव गेली असती, 2 गेल्या, 2 नंतर तिसरी पण गेली. बाय 2 गेट 1 फ्री. आता षटकाराला मॅच ऑन आहे. षटकार जर येतोय वकासच्या बॅट मधून तर आज सामना तळोजेच्या बाजूने जाईल. षटकार जर आला नाही तर सामना आराध्य स्पोर्ट टेम्पोडेचा जरूर आहे. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. शेवटचा बॉल आहे. चला, जास्त वेळ घेऊ नका. आणि ह्याचबरोबर आमचे कुशेंद्र शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. बुवा या, स्वागत आहे तुमचं. चला, जे आतमध्ये फील्ड खेळाडू आहेत बघा, हा उस्मान डगआउट मध्ये तुमचे प्लेयर आतमध्ये आहेत, जे त्यांचा पडद्याच्या आतमध्ये त्यांचा पाय आहे. हा, ओके. पडदा 30 बाउंड्री लाईन आहे. हे सर्वांनी नोंद घ्या या गोष्टीची, जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. शेवटचा 1 बॉल 6 धावांची गरज आहे. MS धोनीला आपण पाहायचो मॅच फिनिश करत असताना शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये तो बॅट चेंज करायचा, हेवी बॅट वापरायचा. तशी ते बॅट आता आपण पाहतोय वकासने चेंज केलेली आहे, पण पाहूयात फटका हेवी येईल का, 6 धावा येतील का वकासच्या बॅटमधून तळोजेसाठी. आतापर्यंतच्या सर्वेश गडगेने जबरदस्त बॉलिंग केली. एक षटकार जरी आला असला तरी 2 विकेट त्याने काढले होते, पण मागच्या बॉलवरती आलेल्या 3 धावा मिसफिल्ड तिथे देखील झालेली आहे. या गोष्टीची जरूर चर्चा करावी लागणारच आहे करण पाटीलच्या आराध्य स्पोर्ट्स टेम्बोडेला. मात्र दुसऱ्या बाजूने या 48 धावा बनवत असताना फार मोठा संघर्ष करावा लागला उस्मान पाटीलचा बाग 11 तळोजेला. शेवटचा 1 बॉल आहे. सिली पॉइंटला करण उभा आहे आणि पाहूयात आपण शेवटच्या बॉलवरती काय घडणार आहे. तळोजे की टेम्बोडे. शेवटचा 1 बॉल 6 धावांची गरज.
ओ फ्लॅट लॉंग ऑफ पकडलाय झेल. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जर चुकी झाली असती तर बॉल सीमारेषेच्या बाहेर होता. मात्र जबरदस्त कॅच लॉंग ऑफच्या फिल्डर कडून आणि 5 धावांच्या फरकाने आज सामना जिंकला आराध्य स्पोर्ट्स टेंबोडेने. व्हॉट अ मॅच. अभिनंदन टीम टेंबोडे. हार्ड लक बाग 11 तळोजे. थँक्यू डीजे. तुम्हाला थोडंसं थांबवतोय. विनंती आहे नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना सामन्याला लगेच सुरुवात होईल. प्रेक्षकांना विनंती आहे लवकरात लवकर तुम्ही सीमारेषेच्या बाहेर जा आणि दोन्ही टीम्स तुम्हाला हस्तांदोलन करायचं. हँडशेक करा आणि लगेचच मैदानाच्या बाहेर या प्लीज. चला हा यस इनानपुरी आणि धाकटी जुई यांच्यामध्ये पुढची लढत